नमस्कार मित्रांनो. साधारणपणे ज्याला आपण व्यसन म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. ऑब्सेशन म्हणजे ती कृती करायची आत्यंतिक इच्छा आणि कंपल्शन ती कृती केल्यानंतरच मिळणारं समाधान. या प्रकारच्या आजारांमध्ये अनेक व्हरायटी आहेत. त्यापैकी व्यसन ही एक मुख्य व्हरायटी आहे. सुरुवातीला माणसाला गंमत म्हणून दारू पितो, गंमत म्हणून सिगरेट ओढतो किंवा तंबाखू खातो, पण हळूहळू त्याला सवय व्हायला लागते आणि या सवयीचा परिणाम व्यसनात होतो. मुळात माणसाला सवयी लागतात का आणि सवयींचा काय उपयोग आहे, सवयीच्या मागचा नेमका न्यूरॉनल मेकॅनिझम म्हणजे मेंदूमध्ये सवयी कशा तयार झाल्या याबद्दल जाणून घेऊया. अगदी छोट्या गोष्टीपासून बघूया की लहानपणी आपण शर्टाची बटणं लावायला शिकतो. तर पहिल्यांदा आपल्याला ते काम कठीण वाटतं, जमत नाही, पण आता आपण अगदी नकळतपणे शर्टाची बटणं लावतो. तसंच सुरुवातीला सायकल चालवताना शिकताना अत्यंत प्रयास पडतात, जमत नाही, पण एकदा सायकल आली की सहजगत्या आपण सायकल चालवायला लागतो, कारण ते छोट्या मेंदूमध्ये ऑटो मोडवर गेलं. याचा फायदा काय होतो तर मेंदूची जी रॅम आहे तिचा कमीत कमी वापर होतो आणि सवयींमुळे माणसाला गोष्टी इझिली करता येतात. अशा अनेक गोष्टी आपण सवयीने करतो. अगदी सुरुवातीला चहा बनवताना किंवा स्वयंपाक बनवताना अत्यंत केअरफुल राहायला लागतं, पण ग्रॅज्युअली जसं जसं तिथे आपल्याला सवय व्हायला लागते तसं कोणत्याही प्रयत्नांशिवाय एफर्ट शिवाय अगदी सहजगत्या आपण ती कामं करू शकतो. कारण यामुळे मेंदूचा जो कॉर्टेक्स आहे म्हणजे वरचा भाग आहे त्याला जास्त पडणारा जो त्रास आहे, ताण आहे, तो कमी होतो आणि सवयीनी आपल्या कृती इझी होतात. सवयी ह्या माणसासाठी हेल्पफुल आहेत. जर सवयी नसतील तर रोज गाडी चालवायला, रोज सायकल चालवायला, रोज शर्ट घालायला, रोज स्वयंपाक करायला नव्यानं शिकावं लागेल, की जे अवास्तव आहे. मात्र याचा तोटा असा होतो की कोणतीही कृती जर वारंवार करत गेलं तर त्याचीही आपल्याला सवय लागून जाते. त्यासाठी लागणारे टेम्पररी न्यूरॉनल ट्रॅक्स तयार होतात. जसे न्यूरॉनल ट्रॅक्स मेंदूमध्ये असतात, आपल्या लॅपटॉपला किंवा फोनला जसे इलेक्ट्रॉनिक्सचे ट्रॅक्स असतात तसे आपल्या मेंदूमध्ये पण टेम्पररी ट्रॅक्स तयार होतात. आणि मग ही टेम्पररी सर्किट्स एकदा तयार झाली की मनुष्य ती कृती करण्यासाठी बाध्य होऊन जातो. ऑब्सेशन म्हणजे ती कृती करायची अनिवार्य इच्छा आणि कंपल्शन ती कृती केल्यानंतर मिळणारं समाधान. एकदा ह्या सायकलमध्ये अडकला तर मग मात्र सुटका होणं कठीण असतं. कुठल्याही गोष्टीचं व्यसन लागू शकतं, जसं की हात धुणे, तोंड धुणे, साफसफाई करणे, कचरा काढणे, फरशी पुसणे. कोणतीही गोष्ट जर लक्ष देऊन वारंवार करत राहिलो तर त्याचं व्यसन लागतं. अगदी तसंच दारूचंही होतं. सुरुवातीला मनुष्य गंमत म्हणून पितो, पण त्यानंतर मात्र त्याला त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. त्या गोष्टीचं त्याला अत्यंत कंपल्शन व्हायला लागतं आणि मग एक अशी वेळ येते की त्या व्यक्तीला हे कळत असतं की आपण जे व्यसन करतोय हे चुकीचं आहे, पण हे व्यसन तो टाळू शकत नाही कारण आता त्याच्या मेंदूमध्ये स्ट्रक्चरल चेंज झालेला आहे. त्यानंतर एक अशी वेळ येते की पॉइंट ऑफ नो रिटर्न, की ज्यामध्ये तो मनुष्य कधीच सोडू शकत नाही, कारण त्याचा आता मेंदू स्ट्रक्चरली फक्त दारू पिण्यासाठीच तयार झालेला आहे. तर या प्रकारची जी सर्किट्स आहेत ही ब्रेक कशी करायची, यासाठी होमिओपॅथिक औषधं खूप चांगली काम करतात. अगदी काही वेळा तर आपल्याला दिसतं की दारू पिण्याचे व्यसन हे हेरिडिटरी असतं, म्हणजे अनुवंशिकरित्या पिढ्यानपिढ्या दारूचं व्यसन पुढे चाललेलं असतं. अशा लोकांना होमिओपॅथीमध्ये ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड नावाचं औषध आहे. अनेक औषध होमिओपॅथीमध्ये आहेत. तंबाखूसाठी टॅबॅकम नावाचं औषध आहे. जी औषधं आपल्या मेंदूमध्ये हे ट्रॅक जे असतात ते पुसट करतात. मेंदूमध्ये जे केमिकल्स तयार होत असतात, ज्याची डिमांड होत असते, तर ते डिमांड आपली कमी करतात, त्याचं क्रेविंग कमी करतात. मात्र हे औषधांचा त्यांनाच फायदा होतो ज्यांना सोडायची आहे. सोडायचीच नाहीला काही औषध नाही, सोडायचे आणि सुटत नाहीला होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषध. तंबाखू बद्दल म्हणाल तर तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो. निकोटीन बद्दल बोलाल तर त्यावेळी आपल्याला DNA आणि RNA नावाच्या शाळेमध्ये आपल्या गुणसूत्रातले दोन मूलभूत घटक सांगितले जातात. डिऑक्सो रायबो न्यूक्लिक ऍसिड किंवा रायबॉक्सिन न्यूक्लिक ऍसिड. तर हे जे न्यूक्लिक ऍसिड आणि निकोटीन हे न्यूक्लिक ऍसिड सदृश्य पदार्थ आहे. त्यामुळे तंबाखूमध्ये थेट तुमच्या गुणसूत्रामध्ये घुसून, पेशीच्या गुणसूत्राच्या आत घुसून तुमच्या DNAच्या आत जाऊन बसण्याची क्षमता आहे. आणि यामुळे तंबाखू अत्यंत घातक आहे आणि तो कॅन्सर करतो, कारण तो तुमच्या थेट DNAच्या आत जाऊ शकतो. तंबाखूमध्ये जे सामर्थ्य आहे हे जगातल्या कुठल्याही पदार्थात नाही, की थेट वेळ DNA मध्ये घुसणं. थेट वेळ DNA मध्ये घुसणारी अन्य गोष्टी म्हणजे व्हायरसेस, जसं की HIV व्हायरस, की तो T हेल्पर सेलच्या पेशीच्या आतमध्ये जातो. म्हणजे HIV व्हायरस आणि तंबाखू ह्यांच्यामध्ये एक प्रकारचा एक विचित्र साधर्म्य आहे. डायरेक्टली आपल्या ह्युमन जिनोम मध्ये घुसू शकतात, आपल्या गुणसूत्रात, आपल्या जीन्सच्या आत घुसू शकतात.
म्हणजे मित्रांनो, सहज म्हणून केलेलं व्यसन किती घातक ठरू शकतं ते बघा. दारूच्या आत्यंतिक सेवनामुळे क्वाशरकॉफ एन्केफेलोपॅथी म्हणजे B12 आणि थायामिन म्हणजे B1 ह्या जीवनसत्वांची कमतरता व्हायला लागते. B1 थायामिन नसेल तर एक प्रकारे मेंदूचा दाह होतो, एक प्रकारे मेंदू वाळल्यासारखा होतो आणि त्यामुळे माणसाची विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता अत्यंतिक कमी होऊन जाते. थायमिन डिफिशियन्सीज मुळे त्या माणसाचा सारासार विवेक संपून जातो. म्हणजे हे परत एन्केफेलोपॅथी म्हणजे मेंदूच्या एक प्रकारच्या समस्येला सामोरे जातात. त्यामुळे अल्कोहोल हा लिव्हर आणि मेंदू या दोन्ही घटकांवरती अत्यंत वाईट परिणाम करत असतो. अशा अल्कोहोलपासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. पण जर अल्कोहोल घेत असाल तर लवकरात लवकर त्यातनं सुटका केली पाहिजे. मात्र ही सुटका अत्यंत कठीण गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाहीये. यासाठी होमिओपॅथिक औषधं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मनिर्धार आणि मग काही फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड जसं की ध्यान आहे, मेडिटेशन आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागतो. आपण सुख विकत घ्यायचा प्रयत्न केला तर आपण दुःखाकडे जातो. दारूमध्ये, तंबाखूमध्ये, सिगरेटमध्ये आपण सुख विकत घ्यायचा प्रयत्न करतोय आणि दुःखी होतोय. यापेक्षा जर आनंदाकडे गेलो तर आपल्याकडे दुःख येणारच नाही. म्हणून मित्रांनो, आनंदाकडे वळूया, व्यसन टाळूया आणि निरोगी राहूया. मदत लागली, सुटत नसेल, सोडायची इच्छा असेल तर जरूर माधव क्लिनिकला भेट द्या आणि व्यसनांपासून मुक्ती मिळवा. धन्यवाद.